जरा डिस्टर्ब करू का? हा? अजून साखरपुडा व्हायचा आहे आणि नवरदेव स्वप्नात गुंग सुद्धा झाले. अगं काही काय. नाहीतर काय, मी तुझ्या इथे मागे येऊन उभी आहे, तुला कळलं तरी का? खूप छान दिसतोय, एकदम हँडसम. मानसी परत प्रेमात पडेल ना तुझ्या. खरंच? अगदी खरं. मी तिला फोन करू का? अरे आता तिथेच तर चाललोय आपण, भेटणार आहे तुला तिथेच ती. अगं हो, पण आता बोल. अरे नाही नाही, साखरपुडा तिच्या घरी आहे, मी चाललोय आता. हो हो, अरे थोडा धीर धरशील की नाही? मी पाठवतो तुला. नाही 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 नाही, असं काही नाही. हा ठीक आहे, मी पाठवीन तुला फोटो. चल बाय बाय, थँक्यू. कोण रे, रोहन का? अगं नाही, हा पंकज सारखा फोन करतोय. त्याला ऑनलाईन माझा साखरपुडा पाहिजे. आता कसं शक्य आहे? तो म्हणतो इंटरनेट सतत ऑन ठेव. मी त्याला सांगितलंय तुला वेळोवेळी मी फोटो पाठवेन. हो ना, आणि मग बँगलोरला आल्यावरती खुद्द मानसीलाच बघा म्हणावं. मी ऑफिसमध्ये टाकली आहे 2 दिवसांची रजा. बघू होते का सँक्शन. आणि मी मानसीलाही सांगणार आहे 2 दिवस माझ्या मित्रांना भेटायला बेंगलोरला चल. हे मस्त आहे. मलाही माझ्या मैत्रिणींना भेटवायचंय तिला. कितीतरी वेळा फोन करतायत मला त्या. पण आई किती गंमत आहे ना, एक चांगली गोष्ट घडते आणि सगळ्यांना आनंद होतो, सगळे बदलतात. आय एम हॅपी. फायनली माझा साखरपुडा होतोय. मधल्या काळात सगळं मागे पुढे झालं आणि नक्की काय होईल हेच कळत नव्हतं. पण आता गाडी आली रुळावर. याचं श्रेय मात्र मी अलका काकू आणि विजय काकांना देईन. त्यांनी खरंच खूप हेल्प केली, म्हणून आज हा दिवस दिसतोय आपल्याला. बरं चल निघूया, उशीर नको व्हायला. मानसी तुझी वाट बघत असेल काय. चला. ईशा, ईशा हाक मारते. कुणाला हाक मारते बाळा? हा, मनू मावशीला. लेच्या, काय सांगायचं एवढं मनू मावशीला? हा काय असं होय? ऐकलं का मनू मावशी? अगं काळजी करू नको. मी तुला रोज रोज भेटले नाही ना, तरी मी काय विसरणार नाहीये म्हणावं तुला. हो, आणि मी हळूहळू मोठी होणार आहे, मग मी तुला फोन करीन. हो, आणि आणखीन मोठी झाले ना की मी तुला भेटायला येईन. हो की नाही? हो अनुवाची. हो. अरे वा, आमची ईशा तर शहाणी आहे. मावशीचं लग्न ठरल्यापासून तो एकदम शहाणी झाली आमची छकुली. हे बघ, मनू मावशी नाही काळजी करणारा, आम्ही सांगू तिला. मावशीला छानस हसून दाखव, म्हणजे ती एकदम खुश. हे काय आले? हॅलो, चला. हो. या या या.
श्रीमन्महा गणाधिपतिर्मा इष्टदेवतिर्मा ग्रामदेवतिर्मा. एकमेकाला साखरपुडा द्यायचा. चला सर्वांना टाळ्या वाजवा. चला एकमेकाला पेढा भरवा. प्रथेप्रमाणे तुम्ही एकमेकाला अंगठ्या घालायचे आहेत, पण त्या अगोदर अंगठीने हळद कुंकू लावून घ्या. सलीलने मानसीसाठी जी अंगठी घेतली आहे ती थोडी लूज आहे. होईल होईल, लग्न होईपर्यंत घट्ट होईल. छान झालं फंक्शन नाही. दोघही खूप छान दिसत होते. पण काका काकू, खरं तर तुमच्यामुळे माझा साखरपुडा लवकर झाला. थँक्यू सो मच. नाही रे, होणाऱ्या गोष्टी होत असतात. आम्ही फक्त निमित्त मात्र होतो. आणि मधू काका तुम्ही आलात, आम्हाला खरंच खूप बरं वाटलं. अरे माझे नेहमीच आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत बघ. बघा लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतो का नाही. आपण सगळ्यांचा एक फोटो काढूया. मग तो सेल्फी हा काढूया ना. विक्रांत कुठे? विक्रांत, विक्रांत, ए विक्रांत, ए विक्रांत. तो काय गाडीमध्ये जाऊन बसलाय. त्याला ऐकू येत नसणार आता. मी बोलावून आणू का त्याला? हो बोलू आंटी. चल ना, फोटो काढायचा आहे. नाही नाही, तुम्ही काढा. अरे सलीलला फोटो हवा आहे. आणि बघ विजय काका सुद्धा बोलत आहेत. मानसी, मला महत्वाचा फोन येणार आहे हॉस्पिटलमधून, आणि तुला माहिती आहे मला फोटोमध्ये फारसा इंटरेस्ट नाहीये. सो परत काढूया कधीतरी. क्रांत, पण ही वेळ परत नाही येणार ना. चल ना. त्यांनी मला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे ना, मग मी काय करणार? पण त्रास दोन्ही कुटुंबांना होणार. म्हणूनच मी तुला काही सांगत नव्हते, कारण मला माझा डाव आधी ओपन करायचा नाहीये. आजी, मला माहित नाहीये मी उद्या नक्की काय बोलणार आहे, पण मला एवढं कळतंय की जो खरा आहे ना त्याला काय बोलायचं याची तयारी नाही करावी लागत. आता नाही, आता तिला जरा बघू दे.